नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट आहे अक्कलकोटच्या एका छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता. घरात अन्न नव्हतं, कर्ज डोक्यावर होतं आणि मनात फक्त एकच प्रश्न, देवा माझ्यावरच का ही परीक्षा. एके दिवशी तो खूप दुःखी होऊन गावाच्या बाहेर बसला होता. डोळ्यात पाणी आणि ओठावर एकच नाव, स्वामी समर्थ. तेवढ्यात एक फकीरासारखा दिसणारा पुरुष त्याच्यासमोर आला. तो हसत आणि म्हणाला, काय रे, एवढा का खचला आहेस? शेतकरी रडत म्हणाला, माझं काहीच उरलं नाही. शेती नाही, पैसा नाही आणि आशा पण नाही. तो फकीर शांतपणे म्हणाला, उद्यापासून रोज सूर्योदयाच्या वेळी माझं नाव घे आणि मेहनत करत राहा. शेतकऱ्याने विचारलं, तुम्ही कोण? तो फकीर फक्त हसला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशीपासून शेतकरी रोज स्वामी समर्थ नाव घेत काम करू लागला. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागले. शेतीत पीक यायला लागलं. घरात सुख परत आलं. मनात विश्वास वाढला. एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि जेव्हा त्याने स्वामी समर्थांचे दर्शन घेतले, तो थक्क झाला. कारण तोच फकीर त्याच्या समोर सिंहासनावर बसलेला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो पायावर पडला. स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी सोबत आहे आणि कायम राहील. स्वामी संदेश. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनही दाबा. आणि तुम्ही कोणत्या प्रांतातून व्हिडिओ माझे बघतात तेही सांगा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.